हॅलो गाईस, मी मेकअप आर्टिस्ट स्नेहल पठाडे. आजचा जो व्लॉग आहे तो बेबी शॉवर मेकअपचा. तर चला चालू करूया. सुरुवातीला मी क्लायंटच्या घरी आल्यानंतर मेकअप आणि रिंग लाईटचा सेटअप करून घेतला. त्यानंतर हेअर आर्टिस्टने पण सेटअप करून घेतला. त्यानंतर हात सॅनिटाईज करून घेतले, कारण हायजीन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर क्लायंटला कॉन्टॅक्ट लेन्सेस लावून घेतल्या आणि मेकअपला सुरुवात केली. पहिले मी स्किन प्रेप करून घेतली. स्किन प्रेप जर चांगली केली तर मेकअप हा लाँग लास्टिंग होतो आणि नॅचरल दिसतो. स्किन प्रेपमध्ये CTM केला जातो. CTM म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर या सर्व गोष्टी स्किन प्रेपमध्ये येतात. त्यानंतर प्रायमर चांगल्या ब्रँडचे यूज केले पाहिजे, जेणेकरून मेकअप हा आपला लाँग लास्टिंग असावा. मेकअप बेस करून घेतल्यानंतर आय मेकअपसाठी मी बेबी पिंक आणि गोल्ड शिमरचा यूज केला, कारण साडीचा कलर हा लाईट ग्रीन आहे. त्यानंतर ज्वेलरी ही क्लायंटने ओरिजिनल फ्लॉवरशी बनवून घेतलेली. सध्या ओरिजिनल फ्लॉवरची ज्वेलरी ट्रेंडिंगला आहे. त्याचप्रमाणे लूक क्रिएट करायचा मी प्रयत्न केला. ज्वेलरीमध्ये जो फ्लॉवर्सचा शेला तुम्हाला दिसत आहे तो सध्या ट्रेंडिंगला आहे. तुम्ही पण तुमच्या बेबी शॉवरच्या फंक्शनसाठी तयार करून घेऊ शकता. व्हाईट कलरची फ्लॉवर ज्वेलरी आणि साडीचा लाईट ग्रीन कलर, दोन्ही कलर कॉम्बिनेशन अगदी छान दिसतात. हेअरस्टाईल ही क्लायंटने सजेस्ट केलेली. त्यांना ओपन कर्ल हेअरस्टाईल पाहिजे होती, सो ती पण हेअरस्टाईल सध्या ट्रेंडिंगला आहे. क्लायंटचे हेअर मिड लेंथ होते, म्हणून हेअर एक्सटेन्शनचा यूज केला. हेअर ॲक्सेसरीज तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि डन झाला आपला फायनल बेबी शॉवरचा ट्रेंडिंग लुक.